आणि यानंतर आपण एक महत्त्वाची चर्चा करणार आहोत, संवाद साधणार आहोत. थेट गुवाहाटीमधून आपल्या सोबत जोडले गेलेत शिंदे गटातले आमदार सदा सरवणकर, शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातले बंडखोर आमदार सध्या आपल्या सोबत आहेत. स्वागत तुमचं सरवणकर न्यूज 18 लोकमत मध्ये. सुरुवातीला 21 जूनला ज्या वेळेला शिवसेना भवनाच्या बाहेर तुम्ही स्वतः माध्यमांना बाईट देत होतात की कशा पद्धतीने उद्धव ठाकरे यांना तुमचं समर्थन आहे हे सांगत होतात, मात्र त्यानंतर असं काय झालं की 23 जूनला तुम्ही शिंदे सेनेमध्ये जाऊन सामील झालात? मी शिवसेनेचा आमदार जसा आहे तसा विभाग प्रमुख म्हणून सुद्धा काम करतोय आणि त्यामुळे विभाग प्रमुखांना जे आदेश दिले गेले होते ते आदेश पाळण्यासाठी शिवसेना भवनासमोर आम्ही सर्व शिवसैनिकांना बोलून आंदोलन केलं होतं, हे सत्य आहे. मात्र ते आंदोलन केल्यानंतर लक्षात असं आलं की जे शिंदे साहेबांवरती विश्वास ठेवून स्वतःच्या अनेक म्हणजे जवळजवळ 2-2.5 वर्ष विभागातल्या ज्या काही समस्या आहेत या समस्या घेऊन ज्या वेळेला शिंदे साहेबांना भेटलो त्यावेळेला या समस्यांना आपण वाचा फोडू आणि शिवसेनाच या सगळ्याला न्याय देईल अशा प्रकारचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आणि ज्या वेळेला तिथून मी परत हॉटेलवर गेलो त्यावेळेला ही चर्चा चालू होती की शिंदे साहेब काही आमदारांना घेऊन हे बाहेर गेलेले आहेत आणि ते त्या दृष्टीने हे बोलणी करतायत. त्यामुळे मी दुसऱ्याच दिवशी निर्णय घेतला, गेली 2.5 वर्ष जे मतदारसंघातली विकासाची कामं वेगवेगळ्या माध्यमातून आपण शासनाकडे घेऊन गेलो त्यापैकी एकही काम होत नाही. आणि जर मी आमदार म्हणून आणि सत्तेतला आमदार म्हणून जर शासनाकडे जाऊन ही कामं सुचवत असेल आणि त्याच्यातलं एकही काम होत नसेल आणि शिंदे साहेब जर काही वेगळा मार्ग करत असतील तर त्यांच्या बरोबर राहावं हे मनात आल्यानंतर मी लगेचच तो निर्णय घेतला आणि शिंदे साहेबांबरोबर जाण्याचं निश्चित केलं. बरं, जर तुमचं एकनाथ शिंदेंना समर्थन आहे तर मग उद्धव ठाकरे आणि बाकी शिवसैनिकांचा आणि त्यांच्या भूमिकेला तुमचा विरोध आहे का? उद्धव साहेबांना आमचा कोणाचाच विरोध नाही. उद्धव साहेब हे आमचे पक्षप्रमुख आहेत, आदरणीय नेते आहेत आणि त्यामुळे उद्धव साहेबांना विरोध असण्याचा संबंध नाही किंवा प्रश्नच येत नाही. विरोध आमचा या गोष्टीला होता, शासन ज्या दृष्टीने काम करतंय, आमच्या ज्या काही अपेक्षा आहेत मतदारांच्या ह्या अपेक्षा आम्ही पूर्ण करू शकत नाही आणि नाहक आमदार असून सुद्धा आम्ही बदनाम होतोय शासन काम करत नाही म्हणून आणि त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला. बरं, सदा सरवणकर, तुम्ही ज्या वेळेला गुवाहाटीला गेलात त्याच्या आधी तुमच्याशी कोणी संपर्क साधला होता का? तिथून काही चर्चा झाली होती का तिकडच्या लोकांशी? आणि त्यानंतर मग तुम्ही ठरवलं की तिथे का जायचं, कशा पद्धतीने जायचं किंवा कधी जायचं ते? हे निश्चित आहे की सर्वच आमदारांमध्ये असंतोष खतखतत होता. तो उद्धव साहेबांच्या नेतृत्वाबद्दल नव्हता तर शासनातले इतर जे मंत्री आहेत हे मंत्री कोणीही काम करत नव्हते. आणि जर मंत्री महोदय किंवा शासन हे आपल्या मतदारसंघातल्या रहिवाशांचं काही काम करणार नसेल, नागरिकांचं काम करणार नसेल तर आपण नागरिकांसमोर कसं जायचं हा एक प्रश्न आम्हा सगळ्याच आमदारांमध्ये होता. आणि म्हणून नाईलाजाने अशा प्रकारचा काही मार्ग निघतो का आणि आमच्या जनतेचे काही प्रश्न सोडवता येतील का या एका पवित्र भावनेने आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. बरं, मात्र ज्या वेळेला तुम्ही इथे मुंबईमध्ये राहून माध्यमांशी बोलत होतात तेव्हा आमच्याकडे पुरेसं संख्याबळ आहे, सरकारला कोणत्याही प्रकारचा धोका नाही असं सांगत होतात. मात्र दुसरीकडे अगदी म्हणजे 1-2 दिवसातच तुम्ही गुवाहाटीला जाऊन पोहोचलात आणि तिथे शिंदे गटामध्ये सामील झालात. तुमच्या जाण्यानं इकडचं संख्याबळ कमी होतंय आणि ठाकरे सरकार अडचणीत आलंय हे सुद्धा तितकंच खरं आहे की नाही? नाही, हे एक गोष्ट खरी आहे की राष्ट्रवादी हा पक्ष सरकारामध्ये अग्रगण्य आणि प्रमुख्याचा पक्ष आहे अशा प्रकारचं एक वातावरण निर्माण झालं आणि हा पक्ष आपलं बिलकुल कामं करत नाही हे ज्या वेळेला लक्षात आलं त्यावेळेला मग आम्हाला असं वाटलं की शिवसेना या नावानेच जर काही पुढे जाता येणार असेल, मतदारांची काही कामं करणं शक्य असेल तर तशा दृष्टीने शिंदे साहेबांशी बोलून हा एक मार्ग शोधण्याचा हा प्रयत्न होता. बरं, मात्र तुमच्या मतदारसंघातले नागरिक किंवा महाराष्ट्रातले यांच्यापर्यंत एक चुकीचा मेसेज नाही का पोहोचत? कारण सदा सरवणकर जर 21 जूनला एक विशिष्ट भूमिका घेत होते, शिंदे सेनेचा विरोध करत होते, उद्धव ठाकरे साहेबांना पाठिंबा देत होते आणि 2 दिवसानंतर लगेचच भूमिका बदलली, त्यामुळे
तुमच्याबद्दल सुद्धा ज्या काही चर्चा सध्या सुरू आहेत किंवा तुमच्याच मतदारसंघातले नागरिक किंवा बाकीचे शिवसैनिक ज्या पद्धतीने आक्रमक झालेत, तुम्हाला कल्पना असेल, तुमच्या फोटोला काळं फासलं जात आहे, कुठे पुतळे जाळले जात आहेत, तुम्ही गद्दार आहात असं बोललं जात आहे. मला असं वाटतंय मी एकनिष्ठ हा मतदारांशी आहे आणि त्यामुळे मतदारांची ज्यांनी मला मतदान केलंय त्यांची जर कामं होणार असतील तर मला आनंद होता, पण त्यांची कुठलीही कामं होत नाहीत आणि त्यामुळे अशा प्रकारचा निर्णय घ्यावा लागला. आम्ही कोणीही शिवसेनेच्या विरुद्ध नाही, पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्या विरुद्ध नाही, ते शिंदे साहेबही नाहीत. मात्र मतदारसंघातली कामं ह्याला आम्ही प्राधान्य दिलं आणि ती जर कामं होणार नसतील तर मात्र काहीतरी वेगळा मार्ग शोधावा या दृष्टीने हा प्रयत्न आहे. राहतो प्रश्न मतदारसंघात जो काही असंतोष आपण सांगताय आणि शिवसैनिक, मी आपल्याला खात्रीदायक सांगतो, आता जे कोणी तिथे आंदोलन करतायत हे सारे मंडळी मी विभाग प्रमुख असल्यामुळे ज्यांना पक्षातनं किंवा पदांवरनं दूर केले होते ही लोक आहेत, किंवा ज्यांना अनेक लोकांना पद दिली नाहीत ही लोक आहेत. सर्वसामान्य शिवसैनिकांना हे माहित आहे की हे आमदार गुदमरत होते, शासनाकडनं काही कामं होत नव्हती आणि लोकांच्या समोर जाणं कठीण होतं. ही वस्तुस्थिती जे माझ्या बरोबर काम करणारे असंख्य पदाधिकारी शिवसैनिक होते त्या सगळ्यांना होतं. आता जे कोणी आपल्याला दिसत आहेत हे 20 वर्ष या शिवसेनेच्या कुठल्याही प्रवाहात नव्हते, ते स्वार्थासाठी काहीतरी करत होते. ही लोक आज आंदोलन आणि पुतळे जाळताना आपल्याला दिसतील. मला असं वाटतं यांचा आणि शिवसेनेचा गेल्या 20 वर्षात काही संबंध नव्हता. बरं, सदा सरवणकर, तुमचा मुलगा देखील शिवसेनेकडून लोकप्रतिनिधी आहेत, त्यामुळे तुम्ही घेतलेली ही भूमिका त्यांना मान्य आहे का? ते तुमच्या पाठीशी आहेत एक शिवसैनिक म्हणून? असं आहे की यामधला आम्ही का भूमिका घेतली याचंही आपल्याला थोडंसं आकलन होण्याची गरज आहे आणि आपल्या माध्यमातून समस्त जनतेला कळण्याची गरज आहे. मी सत्तेतला आमदार आहे, माझ्या विभागामधल्या जटिल समस्या आहेत, त्या जटिल समस्या जर सुटणार नसतील तर मी आमदार म्हणून लोकांसमोर कसं जावं हा एक प्रश्न होता. मी तुम्हाला उदाहरणादाखल सांगेन की माझ्या मतदारसंघामध्ये साधारण कामगार जो आता एक वरळी आणि शिवडी रस्ता निघतोय, या रस्त्यावरती 3000 कुटुंब ही बाधित होत आहेत. या कुटुंबांना धारावी आणि इकडे तिकडे काही लोकांना तर अक्षरशः रस्त्यावरती त्यांची कुटुंब आहेत, संसार आहेत. आम्ही अनेकदा विनंती केली, हा रस्ता महत्वाचा आहे, तेवढ्याच तिथे राहणारे जे नागरिक आहेत हेही महत्वाचे आहेत, त्यांच्यासाठी कुठेतरी चांगली घरं मिळाली त्यानंतर आपण हा निर्णय घेणं आवश्यक आहे. ते सगळं मान्य आहे, त्यांना न देता त्यांची घरं तोडली जातात आणि त्यानंतर आम्ही सांगून सुद्धा जर काही निर्णय होणार नसेल तर आम्ही नेमकं काय उत्तर देणार त्या लोकांना? आज रस्त्यावरती घर आहेत, पावसात भिजतायत संसार. मी जे विचारलं होतं समाधान सरवणकरांना, तुमची भूमिका मान्य आहे की नाही? मी जो प्रश्न विचारला होता समाधान सरवणकर, तुमचा मुलगा, त्यांना ही तुमची भूमिका मान्य आहे की नाही? ही चर्चा करायला वेळ मिळाली नाही. मात्र ही जी समस्या आहे ही त्याचाच तो मतदारसंघ आहे. त्या मतदारसंघातली लोक आक्रोश करतायत, त्यांना घर मिळत नाही, संसार उघड्यावर पडलेले आहेत. या सगळ्या समस्या ज्या आहेत त्या मान्य आहेत, मात्र तुम्ही थेट उत्तर देत नाही आहात की ही भूमिका त्यांना मान्य आहे की नाही. मात्र ठीक आहे, पण तुम्ही जे म्हणताय की मुख्यमंत्र्यांपर्यंत खरं तर या सगळ्या गोष्टी त्यांच्या कानावर पर्सनली घालून या सगळ्यावरती तोडगा काढता आला असता. मात्र जसे आरोप होत, एक मिनिट, जसे आरोप होत आहेत की आम्हाला मुख्यमंत्र्यांपर्यंतच पोहोचू देत नव्हते काही जण किंवा काही लोक, तर तसा अनुभव तुम्हाला पर्सनली आलाय का? किंवा वर्षावरती आम्हाला एंट्रीच नाही किंवा मुख्यमंत्र्यांची भेटच आम्हाला कधी घेऊ दिली नाही, असं कधी झालंय तुमच्या बाबतीत? कधी घेऊ दिली नाही असं नाही. मी या संदर्भातली आमच्याकडे जवळजवळ 5000 मराठी कुटुंब, जी सेना भवनाच्या बाजूच्या 8 इमारती आहेत, मोहसिन बिल्डिंग, छपरा बिल्डिंग, या इमारतीमधील 5000 कुटुंब गेली 10 वर्ष यातना सहन करतायत, देशोधडीला लागले आहेत, रस्त्यावर आले आहेत. 50 पत्र मी शासनाला दिली, कोणीही त्या बाबतीत निर्णय घ्यायला तयार नाही, कोणी मार्ग काढायला तयार नाही. अशा वेळेला आमदार म्हणून मी काय करायला हवंय आपणच सांगायला पाहिजे. काय करू मी? मग या सगळ्यामध्ये कोण अडसर होतं? नंतर मी शासनाची अनेक वेळेला दरवाजा ठोठवल्यानंतरही जर त्यांना काही न्याय मिळणार नसेल तर आमदार म्हणून मी काय करायला हवं? अडथळे कोण निर्माण करत होतं मग मध्ये? अडथळे निर्माण शासन निर्णय घेत नव्हतं. राष्ट्रवादीचे मंत्री त्या ठिकाणी होते. राष्ट्रवादीचे मंत्री एखाद्या ठिकाणची योजना थांबवायच्या कशा, त्यांना स्टे कसा द्यायचा हे प्रयत्न करत होते. माझी राऊतवाडी आहे, या राऊतवाडीमध्ये चालू असलेल्या कामाला स्टे दिला. स्टे द्यायचा असेल तर काहीतरी निमित्त लागतं, कारण लागतं. कुठल्याही कारणाशिवाय त्यांनी तो स्टे दिला.
निषेधार्थ होता तो. मंत्री महोदयांच्या जाऊन हातापाया पडलो की साहेब 4 वर्ष भाडेकरू बाहेर आहेत, हं. त्यांना रस्त्यावर आणू नका. हं. ऐकलं नाही, कोर्टात गेलो, कोर्टाने स्टे उठवला. अशा वेळेला सत्तेतला आमदार म्हणून मी काय करायला हवं? बरं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तुमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणून जसे ते जनतेशी मनमोकळेपणाने संवाद साधतात तसे ते आपल्या आमदारांची पण साधतात, खासदारांची, प्रत्येक शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींशी साधतात. त्यामुळे तुम्हाला तुमच्या या काही समस्या, जर तुम्ही जे म्हणताय की आमची पवित्र भावना आहे, लोकांची कामं झाली पाहिजेत, हे जे तुम्ही वारंवार सांगताय, तर या सगळ्या समस्या तुम्ही थेट उद्धव ठाकरेंच्या कानावरती का नाही घालू शकलात? आणि त्यासाठी इतकं सरकार अडचणीत आणण्याची का मग गरज होती? मला असं वाटतं जे सरकार कामच करत नसेल त्या सरकार अडचणीत येईल का नाही याची चिंता करण्या एवढी सुद्धा वेळ नव्हती. त्याचं कारणच आहे, आज माझ्या इथे 160 कुटुंब हे रस्त्यावर आहेत, धोकादायक बिल्डिंग आहे, महानगरपालिकेने लाईट कापलं, पाणी कापलं, लोक रस्त्यावर आहेत. हे समस्या सुद्धा आम्ही शासनाकडे सांगितल्या. मंत्री महोदय जितेंद्र आव्हाड आहेत, कधीही या प्रश्नांकडे त्यांनी लक्ष दिलं नाही. किंबहुना हे प्रश्न गुंतागुंतीचे कसे होतील या दृष्टीनेच त्यांनी प्रयत्न केले. आणि म्हणून आम्ही साहेबांना सांगत होतो की साहेब हे शिवसेना संपवतायत, गिळंकृत करतायत, यांच्यापासून आपल्याला सावध राहायला पाहिजे. दुर्दैव आहे ते झालं नाही आणि म्हणून अशा प्रकारचा निर्णय घ्यायला लागला. बरं, तुम्ही ज्या मतदारसंघाचे आमदार आहात तिथे शिवसेना भवन आहे, त्यामुळे हा शिवसेनेचा बालेकिल्ला. अर्थात या शिवसेना भवनाच्या समोरच असलेल्या एका हॉटेलमध्येच वेगवेगळे व्यवहार चालायचे किंवा चर्चा व्हायची याची तुम्हाला कल्पना आहे? नाही, मला काही कल्पना नाही त्याची. बरं, आता या आधी सुद्धा म्हणजे सदा सरवणकर आणि बंड हे काही नातं नागरिकांना नवीन नाहीये किंवा लोकांना. त्यामुळे या आधी ज्या प्रकारे बंड केलेलं होतं त्यावेळेला सुद्धा राजकीय नुकसान सहन करावं लागलं होतं, हे तुम्ही अमान्य करू शकत नाही. त्यामुळे आता जर पुन्हा ती स्थिती निर्माण झाली तर त्याला सदा सरवणकर कसं तोंड देणार? असं आहे, त्यासाठी तुम्ही माझी पार्श्वभूमी हे ऐकणं आवश्यक आहे. मी साधारणतः 15 ऑगस्ट 1979 ला शाखा प्रमुख झालो. त्यापूर्वी मी गटप्रमुख होतो, उपशाखा प्रमुख होतो. शिवसेना प्रमुखांचे आशीर्वाद होते आणि त्या दिवसापासून आम्ही आज तगायत एकनिष्ठेने काम केलं. मतदार संघ बांधला आणि या मतदारसंघात आदेश बांदेकर सारखा जर उपरा येऊन उभा राहणार असेल तर या वेळेला आम्ही काय करायला हवं? बंड आणि ज्या वेळेला मला जर बोलून सांगितलं असतं की ठीक आहे आम्ही आदेश बांदेकरला देतोय, तू शांत बस, बसलो असतो मी. पण मनोहर जोशीने तुझी तिकीट कापली, मनोहर जोशींचं घर जाऊन जाळ, ह्या प्रकारचा आदेश हा संजय राऊतांनी दिला आणि मला एका वेगळ्या सापळ्यात फसवण्याचं काम केलं. मी काय करायला हवं? अशा वेळेला काय करायला हवं मी? आपणच त्याचं उत्तर द्याल का? बरं, ज्यासाठी तुम्हाला ही भूमिका घेणं भाग पडलं, ज्यांच्यावरती तुमचा रोष आहे, त्यांची थेट नावं तुम्ही आता न्यूज 18 लोकमत वरती जाहीर करणार का? नाही, मी सांगितलं ना, सरांचं घर जाळा हे कोणी सांगितलं? संजय राऊतने सांगितलं. आता हे जे प्रश्न प्रलंबित आहेत, ज्या विकासाच्या प्रकल्प थांबलेले आहेत, कोण करतंय? जितेंद्र आव्हाड करतायत. कोणाचं नाव आहे? आम्ही नावं घ्यायला घाबरणार नाही. त्याचं कारण असं, आम्ही एकनिष्ठ आमच्या मतदारांशी आहोत, आम्ही शिवसेनेशी एकनिष्ठ आहोत. आम्हाला शिवसेनेची निष्ठा समजवण्याची किंवा सांगण्याची गरज नाही. बरं, आणखी आता आमदार जे फुटतील त्यांना आम्ही आमच्या म्हणजे त्या मतदारसंघामध्ये पुन्हा फिरू देणार नाही किंवा सदा सरवणकर जर फुटले तर ते येऊ देत पुन्हा मतदारसंघामध्ये, मग आम्ही त्यांना दाखवतो, अशा प्रकारची भाषा ही त्या शिवसैनिकांनी जे इतके प्रचंड चिडलेले होते, शिवसेना भवनासमोर रोजच्या रोज आंदोलनं होत आहेत, त्यांच्याकडनं वापरली जाते. त्यामुळे आता तुम्ही जेव्हा मुंबईमध्ये परताल तेव्हा काय परिस्थिती असेल त्याची तुम्हाला कल्पना असेल तर कसं करणार? हे सगळे उपरे आहेत. मी बिना संरक्षण फिरून दाखवीन तुम्हाला. कॅमेरा घेऊन या तुम्ही. हा सर्वसामान्य जनता आणि जे शिवसैनिक आहेत ह्या सगळ्यांना ह्या व्यथा सगळ्या माहिती आहेत. या शिवसैनिकांनी, मी विभाग प्रमुख असल्यामुळे शिवसैनिकांच्या सभेमध्ये हे सगळं सांगितलेलं आहे. बाळासाहेबांचं स्मारक आहे, बाळासाहेबांची स्मृती दिन होते, त्या स्मृती दिनाला लावलेले होल्डिंग त्याच दिवशी सकाळी स्पेशल गाडी आणून जो वॉर्ड ऑफिसर तोडून फोडून टाकतो ती सगळ्या होल्डिंग, तो वॉर्ड ऑफिसर दुसऱ्या दिवशी वर्षा बंगल्यावरती, कसं सहन करायचं आम्ही? बरं, सदा सरवणकर, तुम्ही म्हणताय की उद्धव ठाकरेंना काही तुमचा विरोध नाहीये, मग ज्यांच्यामुळे तुम्हाला हे सगळं करावं लागलं किंवा ज्या अडचणी, जी खतखत आता या बंडखोर आमदारांची बाहेर येते, ज्यांच्यामुळे जे याच्यासाठी कारणीभूत आहेत, अर्थात तुम्ही संजय राऊतांचं नाव घेतलं, त्यामुळे हे सगळेजण शिवसेना संपवण्याचं काम करतायत का?
मला असं वाटतं राष्ट्रवादी, मी आता जे सांगितलं त्याच्यामध्ये जितेंद्र आव्हाडने कुठल्याही प्रकारची मदत केली नाही, किंबहुना प्रकल्प थांबवण्याचं आणि नागरिकांना रस्त्यावर आणण्याचं काम केलं. संजय राऊतांच्या बाबतीत ते जे काय बोलीभाषा करतायत, जराही कुठे शिवसेना भवनावरती काय असेल तर सदा सरवणकर एकटा तर एकटा मिळेल ती फौज घेऊन तिथे उभा राहायचा. सामन्यावरती ह्याने अग्रलेख लिहायचे वाटेल तसे आणि त्यांच्या संरक्षणासाठी सदा सरवणकरच जायचा. कधीही आम्ही 1 मिनिट सुद्धा लेट केलेलं नाही. मला असं वाटतं विभाग प्रमुख आणि शिवसेनेचा एक आमदार म्हणून पक्षाचे आदेश आम्ही तंतोतंत पाळत होतो. कधीही गद्दारी केली नाही किंवा बेईमानीही केली नाही. बरं, विठ्ठलाशी तुम्ही एकनिष्ठ आहात, मात्र विठ्ठलाच्या एकनिष्ठ आहोत आम्ही, बाजूचे सगळे एकनिष्ठ आहोत. विठ्ठलाच्या आजूबाजूचे बडवे कोण आहेत? मग तुम्ही थेट नावं जाहीर करू नाही, शकता. आम्ही कधी बडवे बिडवे म्हणालो नाही. मला ज्यांनी त्रास दिला त्यांची नावं सहज घेतली आहेत आणि मी नावं ज्यांची जेव्हा जेव्हा जशी वेळ येईल तेव्हा नक्की आम्ही घेऊ. फक्त एवढंच आहे, आम्ही आमच्या ह्या तक्रारी शिवसेनेचे जे नेते आहेत अनिल देसाई, विनायक राऊत, अनिल परब, या सगळ्यांना जाऊन ह्या व्यथा मांडल्या. यापैकी एकाही नेत्यामध्ये ही ताकद नव्हती का हे प्रश्न सोडवण्याचं धाडस किंवा त्या मंत्र्याला फोन करून सांगण्याची की हे प्रश्न ते सुटले पाहिजेत. बरं, तुम्ही थेट सांगितलं नाही तर सरवणकरजी, मगाशी मी विचारलं त्या प्रश्नाचं उत्तर, संजय राऊत शिवसेना संपवतायत का? आता आपल्या समोर येते, आपल्या समोर आहे, त्याला काही कुठे सांगण्याची हातच्या काकणाला आरसा कशाला, हे तुम्हाला माहित आहे सगळ्यांना, जगभर आहे ते. आज रोष माझ्यापेक्षा जास्त असेल तो संजय राऊतांवरती आहे, निष्ठावंत शिवसैनिकांचा. जे उपरी आहेत ना त्यांचं सोडून द्या. स्वार्थासाठी आलेले किंवा पद मिळाली नाही म्हणून जे काही आता चिडलेले दिसत आहेत ना, पण जो खरा हाडामासाचा शिवसैनिक आहे, आज संजय राऊतांमुळे सगळं होतंय, अशा प्रकारची भावना या शिवसैनिकांमध्ये झालेली आहे. बरं, वरुण सरदेसाई यांच्यावरती सुद्धा रोष आहे बरेच जणांचा. तुमचं काय म्हणणं आहे? त्यांचा काही हस्तक्षेप होत आहे? सगळी बाकी मंडळी, मला असं वाटते वरुण वगैरे ही मंडळींवरती मला रोष करण्याचं काही कारण नाही. या मंडळींनी मला कधीही त्रास दिला नाही किंवा शिवसेनेला घातक आहे असं कुठलंही काही केलं असं मला वाटत नाही त्यांच्याकडनं. बरं, ईडी रोज उठायचं. या संजय राऊतांनी कुठली आंदोलनं केली हो? शिवसेनेत कधी आले ते? 2002 साली ज्या वेळेला जे सामनाची बिल्डिंग आपल्याला दिसते ना, त्या ठिकाणी कम्युनिस्टांचं कार्यालय होतं, बनत होती बिल्डिंग, आम्ही थांबवली ती. नंतर कम्युनिस्टांची बिल्डिंग शिवसेनेने विकत घेतली, माझ्या नेतृत्वाखाली ती बिल्डिंग उभी राहिली. तिथे टँकरला पाणी आम्ही दिलेले आहेत. सामना सुरू झाल्यानंतर पहिला वर्धापन मी केलाय, दुसरा वर्धापन मी केलाय, तिसरा वर्धापन माझ्या हातातनं काढून घेतला आणि त्यानंतर संजय राऊत तिथे आलेले आहेत. संजय राऊतांची हिस्ट्री, संजय राऊतांनी माझ्याबद्दल काही बोलणं, अयाराम गयाराम आम्ही नाही. काही लोकांना तुम्हाला डोईजड होत आहेत म्हणून बाहेर काढण्याचा प्रयत्न करताय. बरं, सदा सरवणकर, एक अगदी साधा प्रश्न पडतोय की जर तुम्हाला शिंदे गटामध्ये सामील व्हायचंच होतं, गुवाहाटीला जायचंच होतं, तर मग ज्या वेळेला विधान परिषद निवडणूक होती त्या दिवशी संध्याकाळी जेव्हा आमदार गेले शिंदेसोबत, जे सुरतला गेले, मग त्याच वेळी तुम्ही का नाही गेलात? याची कोणालाही कल्पना नव्हती. सुरुवातीला जे काही 10, 12, 15 गेले, ही कोणालाही कल्पना नव्हती. आम्ही शिवसेनेच्या आदेशाप्रमाणे, पक्षप्रमुखांच्या आदेशाप्रमाणे मतदान केलं आणि ज्या वेळेला हे सगळं मतदान झाल्यानंतर काही मतं वगैरे फुटलेली कळलं आणि सह्याद्रीवरती आम्हाला बोलवण्यात आलं. आम्ही, अजय चौधरी, ही सगळी मंडळी होतो. पहिल्या व्हीपला सुद्धा मी बरोबर होतो आणि ज्या वेळेला असं कळलंय की जे आमदार काही असंतुष्ट आहेत, प्रश्न सुटत नाही आणि राष्ट्रवादी शिवसेना संपवते, ह्या भावनेचे किंवा ह्या धोरणाचे किंवा ह्या मताचे जे लोक आहेत, ह्याच सगळे संघटित झाले आहेत आणि त्याचं नेतृत्व एकनाथ शिंदे साहेब करतायत. त्यावेळेला मग आम्हालाही काही वाटलं की तसंही आम्ही शासनाकडे अनेक वेळा प्रयत्न केले. काही मंत्री तर आमच्याकडे ओळख सुद्धा दाखवायला तयार नाही. बरं, समोरून आले तर ओळखायला तयार नाहीत. अशा वेळेला काहीतरी मार्ग शोधावा, शिवसेना वाढवणं हेच यामागचं कारण होतं, दुसरं कुठलंही नाही. बरं, तुमचे जे पवित्र विचार आहेत सदा सरवणकर, त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा आणि तुम्ही न्यूज 18 लोकमत शी जोडले गेलात आणि आमच्या प्रश्नांना मनमोकळी उत्तर दिलीत त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.